मिरज विधानसभा मतदारसंघ 281 अनुसूचित जाती राखीव या मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जे ईव्हीएम मशीन मिरजेच्या वैरण बाजार येथील शासकीय गोदामामध्ये जमा करण्यात आलं होतं, त्या ठिकाणी आज 21 तारखेला सायंकाळी 7च्या दरम्यान मला काही फोन आले की असं झालं आहे आणि बाहेरच्या एसटी बसेस या आतमध्ये चालल्यात आणि आतल्या गाड्या बाहेर चालल्यात। त्यानंतर मी येऊन प्रत्यक्ष बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांचं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की ज्या जिल्ह्यातल्या मोकळे राहिलेले ईव्हीएम आहेत ते साठवण्यासाठी आपण इथं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळे आपण इथं आणलोय। पण मी त्यांना प्रश्न उपस्थित केला की एखादा हॅकर ईव्हीएम हॅक होणार का नाही, होतंय का नाही हे जगाला माहिती आहे, आज सगळ्यांना ज्ञात आहे। ईव्हीएम एखादा हॅकर समजा त्या एखाद्या बसमधून आत गेला असेल आणि त्या 5-10 मिनिटात लाईट गेली होती म्हणे, त्या लाईट गेलेल्या वेळेमध्ये त्या हॅकरनं जर ते हॅक केलं असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं आपण इथं जामर बसवला होता का, तर त्यांचं म्हणणं आलं जामर बसवण्यासंदर्भात काही तरतूद नाही। त्यामुळं आत्ताच्या झालेल्या घटनेमुळं या मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदारांच्या मध्ये आणि उमेदवारांच्या मध्ये संशय निर्माण झालेला आहे। आणि मला असं सांगायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना दुसरे कुठले गोडाऊन नव्हते का, त्यांनी मिरजेतच गोडाऊन मोकळे पेटे ठेवण्यासाठी का पाठवलं, यामागे जिल्हाधिकाऱ्यांचा काय हात आहे का, ह्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे। आणि मी आत्ता सुद्धा सांगितलं की पुढच्या काळामध्ये आजपासून शक्यतो इथलं जामर बसवणं गरजेचं आहे, कारण हॅकर हा किती पण अंतरावर बसून हॅक करू शकतो। त्यामुळं ही पारदर्शीपणानं जी निवडणूक व्हायला पाहिजे, इथं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असल्याची शंका सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे। त्यामुळं निवडणूक आयुक्तांनी ह्याची तात्काळ दखल घ्यावी आणि योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा ही निवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशा पद्धतीने मी आवाहन करतो। नमस्कार, मी तानाजी सातपुते, मिरज विधानसभा 281 चा अधिकृत उमेदवार। इथं मिरजमध्ये जे काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये मशीन्स काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या, पण आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लाईट गेली ती 10 मिनिटं आणि ज्या 10 मिनिटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस इथं काय झालं माहित नाही, पण मशीन्स बाहेरून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात हे असं आम्हाला आता माहिती पडलं। पण माझी एक विनंती आहे, आता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे, तर जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का, मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती तिथं त्यांनी ते शिफ्टिंग करायला पाहिजे होतं। जे काही मशीन्स आहेत त्या इथंच कशाला आणायच्या त्या मशीन्स, कारण त्यांनी 2 दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा 2 दिवस आधी पण आणू शकत होत्या, आजच का, कारण इथं जे आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे, जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सील मध्ये करून आम्हाला ठेवलंय, त्या तिथं जी काय मशीन्स आल्या ते आम्हाला संशयास्पद वाटतंय। तरी आमचा एक विषय आहे, आम्ही शासनाला विचारू शकतोय, कलेक्टर साहेब असून देत किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, त्यांनी ह्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी बाहेर ठेवाव्या। 2 दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा, पण जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथं राहतील। त्यांनी म्हणतात SRP CRP काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत, तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात, आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जे काही CC फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं 2 दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं ही आमची विनंती आहे। कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे। आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल, हे आम्ही हात जोडून विनंती करतोय। आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं, त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे, आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे हे आम्हाला विनंती आहे। तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी मतपेटी जिथं होती त्या मतपेटी इथं अचानक 4 गाड्या आले आणि आम्हाला आमच्या कार्यकर्त्याचा फोन आला की ते तारपटरी बांधून ते गाडी आत बसेस आले आणि आम्ही युजपर्यंत ते बसेस परत गेले। आम्ही सर्व पत्रकारांना आणि यांना कळवलो, त्यानंतर तहसीलदार मॅडम आली। तहसीलदार मॅडमनं आम्हाला सांगितलं की ही मशीनी
जे डेड मशीन आहेत आणि जे यूज होणार होते ते जे मतदान टायमाला जे बंद होणार जे मशीन आहेत त्यांना यूज करण्यासाठी आम्ही हे मशीन स्पेअरमध्ये ठेवलं होते आणि ते आता आणून ठेवलं. तर आमचं म्हणणं हे होतं की तुम्ही हे मशीन इथे ठेवण्यापेक्षा शासकीय जेवढे हे आहेत ऑफिस आहेत गोडाऊन आहेत तिथे जाऊन ठेवावं आणि ठेवायच्या अगोदर आम्हाला आमच्या प्रतिनिधींना इथं तुम्ही बोलून मग तिथं तुम्ही मशिनरी आत ठेवायला हे करायला पाहिजे होता. तर त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांनी मशिनरी ठेवली आत आणि ते अचानक मशिनरी पण बसेस पण बाहेर गेले. आम्ही आता इथं विचारताना आम्हाला डिपार्टमेंट म्हणतोय की तुम्हाला तर आता इथं काय काम नाही, आम्ही इथं आहे, आम्ही बघून घेतो. म्हणून मग आम्ही कशाला आमचं ते जीवचा रान करून आम्ही मतदान केलंय आणि या मतदान इलेक्शनला लढवलंय. तर आमची मशीन चेंज झाली तर आमचा निकाल काय होणार आता आम्हाला साबित झालं की बीजेपी हे मशीनरी चेंज करून निवडून येत्या असं वाटतं की आम्ही की मशीन चेंज करून ह्याने निवडून येणार. तर आम्हाला प्रशासनकडे आणि अजून सरकारने त्यांना हे करायला पाहिजे की मशीनची सिस्टीम बंद करून बॅलेट पेपर आणून ह्याच्यावर इलेक्शन करावं असं आम्हाला वाटतं. मतदान प्रतिनिधी आहे, निवडणूक प्रतिनिधी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं? आम्ही निवडणूक प्रतिनिधी आहे म्हणून म्हटलं तुमचा म्हणजे आजचा विषय संपला ते कालचा दिवस एक दिवस असतंय. आम्हाला तर माहित नाही की जेव्हापर्यंत निकाल लागत नाही निवडणूक प्रतिनिधी उमेदवार बरोबर त्याच्यानंतर उमेदवारचा संपूर्ण कार्यक्रम प्रतिनिधी बघत असते. पण डिपार्टमेंटचे लोक म्हणतात ते तुमचं काम नाही. आता एखादा नगरसेवक माजी नगरसेवक होते त्यांनी ते मशीन बघायला गेले आणि प्रतिनिधी आम्हाला बाहेर उभा गेलेत आणि ते नगरसेवक आज जाऊन बघून येणार असं ते आजचा प्रकार घडला यांचा. 281 मिरज विधानसभा मतदारसंघाचं स्ट्रॉंग रूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्व्हर साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री 2:30 वाजता ज्या पोल्ड EVM आहेत त्यांचं स्ट्रॉंग रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे. सदरचं सीलबंद असलेल्या EVMबद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व स्ट्रॉंग रूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातरजमा करून देण्यात आलेली आहे. त्या सर्व व्यवस्थित असलेले स्ट्रॉंग रूम त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ज्या EVMs आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे. त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉब गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला आहे. सर्व मतदान झालेल्या EVM मशीन्स आहेत त्या EVMच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहे. त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहेत. मान्य जिल्हाधिकारी साहेब, ऑब्झर्व्हर साहेब, SP साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यावरती देखरेख ठेवून आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे या संदर्भामध्ये कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू.